हे डिजिटल युग आहे, म्हणजे या वाक्यालाही आता बरीच वर्ष लोटतील इतकं आपण त्याला सरावलेलो आहोत सगळ्या गोष्टींना. म्हणजे मग ते सोशल मीडिया असो किंवा आता आपण जसं पॉडकास्ट मधनं कनेक्ट होतोय ते असेल, तर सोसायटी प्लस या फ्रंटवरही काय त्यांची नेमकी भूमिका आहे किंवा प्रोग्रेस आहे या संबंधी आता आपण जाणून घेऊया. संजय सर, डिजिटली किती वेल इक्विप्ड किंवा कनेक्टेड आज सोसायटी प्लस आहे? सांगायचं तर जसं आम्ही ज्या ठिकाणी गेलो आहे त्या ठिकाणी आम्ही आमची छाप पाडली आहे. तसं आम्ही म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ह्या ठिकाणी पण आम्ही आमचं सुरुवात म्हणजे डिजिटल जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करण्याची सुरुवात तर ही खरं सांगायचं तर मी 10 वर्षापूर्वीच केली आहे. ज्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये पहिली वेबसाईट डिझाईन करून लॉन्च करण्याचं काम पण सोसायटी प्लसने केलं आहे. आणि आज त्याला 10पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत की सोसायटीची वेबसाईट ही सुरुवातीला आम्ही लॉन्च केली आणि लेटेस्ट मग आता नवीन पुढची पिढी आल्यानंतर त्यांनी त्याला एक चांगलं स्वरूप पण देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच सांगायला हे आवडेल की आपण ह्याच्यामध्ये म्हणजे आपण कोविडनंतर खरं तर याचा प्रसार जास्त वाढला. तर कोविडमध्ये मग आम्ही झूमच्या माध्यमातून सोसायट्यांशी कनेक्ट होतो आणि तुम्हाला सांगायला आवडेल की मी त्यावेळी डिजिटलच्या ह्याच्यामधनं रिडेव्हलपमेंटची एक संपूर्ण प्रोसेस 4.5 महिन्यामध्ये फक्त झूमवर केली आहे. तसंच मी आणि विजय सर आणि आम्ही सोसायटीच्या पहिल्या सर्वसाधारण सभा ज्या असायच्या FGM फर्स्ट जनरल मीटिंग ह्या आम्ही त्यावेळी अराऊंड मी तुम्हाला सांगतो 100पेक्षा जास्त डिजिटल मीटिंग्स आम्ही घेतल्यात. हा पण कोऑपरेटिव्हमध्ये ही सुरुवात पण होती आणि हा कोऑपरेटिव्हमधला मी तुम्हाला सांगेन की म्हणजे हा टॉप म्हणजे असा विचार कोणी केलाच नाही की असं काय होऊ शकतं. आम्ही मात्र विचार केला नाही, आम्ही कार्यवाही केली आणि आम्ही 100+ मीटिंग केल्या आणि मग गव्हर्नमेंटनी सर्क्युलर काढलं की तुम्ही डिजिटलच्या मीटिंग घेऊ शकता. सोसायटी प्लस तिथं पण कमी पडलं नाही. पण परत सांगायचं हे होतं की हे काही माझं त्यातला भाग नव्हता आणि माझ्याबरोबर तसंच ॲडिशनल आमचा नवीन टीम मेंबर म्हणून अक्षय बधाणे हा माझा म्हणजे आता परत कुटुंबातलेच व्यक्ती आहे, भाचा आहे आणि आज बघतो की नवीन तरुण पिढी ही डिजिटलशी जास्त कनेक्ट आहे कारण ते घडतातच तसे त्याच माध्यमातून असं झाले. आणि मग अक्षयनी साधारण 6 वर्षापूर्वी अक्षय हा सोसायटी प्लसशी जोडला गेला कोविडच्या कनेक्टमध्ये त्याच दरम्यान 18-19मध्ये आणि त्याच्याकडं बघितलं की हे त्याला जमतंय, त्याला वेगळं काही मला सांगायची गरज पडत नव्हती. त्यामुळे डिजिटलची त्यांनी जबाबदारीच घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात मग ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यालाच सांगितलं की आता हे कसं काढायचं, काय करायचं हे तू बघ. माझं काम एक असं एकदा जबाबदारी दिली की त्यांनी त्याच्यात आपण लुडबुड करायची नाही, हे माझं तत्त्व आहे आणि त्याप्रमाणे ती जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये 100% त्याच्यातलं त्याचं कॉन्ट्रिब्युशन चांगलं दिलं आहे. आता आपण त्याच्या तोंडूनच ऐकू की त्यांनी हा प्रवास कसा केलाय. अक्षय, डिजिटल फ्रंटवर सोसायटी प्लसने गेल्या काही वर्षात जी काही कामगिरी केली आहे ते दिसतं त्याच्यात. आपला पॉडकास्ट हा एक डिजिटल आउटरीचचाच भाग आहे, सोशल मीडियाही असेल. तर याविषयी सांगशील की याची सुरुवात कशी केली आणि तू आल्यानंतर काय काय गोष्टी बदलल्या? आता मी ॲक्च्युली आलो कोविडमध्ये. तर कोविडमध्ये आम्ही सगळे घरीच होतो आणि मग आता करायचं काय, तर आम्ही फोकस केला डिजिटलवर. तर डिजिटली वेबसाईट कशी आम्हाला साऊंड आणि इक्विप करता येईल याच्यावर आम्ही जास्ती फोकस केला. माझ्यासोबत सोसायटी प्लस सोबत जोडलेला कुणाल शाह म्हणून पण आहे, जो आमचं वेबसाईटचं सगळं बघतो. तो आमचा डिजिटल कन्सल्टंट आहे. त्याच्यासोबत आम्ही पूर्ण वेबसाईट डिझाईन केली, रिवॅम्प केली. कशा नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोचवता यायला पाहिजे याच्यावर आम्ही जास्ती फोकस केला. पूर्ण स्ट्रक्चर चेंज केला आणि पूर्ण रिवॅम्प करून आम्ही नवीन वेबसाईट एक लॉन्च केली. त्याच्यामध्ये डेव्हलपरसाठी वेगळा सेगमेंट केला, सोसायटी मेंबरसाठी वेगळा केला. म्हणजे आज जर सभासदाला कुठे जायचं असेल त्यांच्या रिलेटेड सर्व्हिसेस सगळ्या वेगळ्या डिफाईन केल्या, म्हणजे तेवढी इझी केली. म्हणजे आज जर वयस्कर लोक जरी असतील त्यांना जरी वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यायची असेल तर ते इझिली घेऊ शकतात. एवढी सोयीस्कर आम्ही वेबसाईट डिझाईन केली. मला वाटतं societyplus.co.in हा ॲड्रेस आहे. त्यामुळे तुम्हालाही जर समजा कुठला हाऊसिंग सोल्युशन्स पाहिजे असेल किंवा कन्व्हेन्स ड्रीम कन्व्हेन्स कुठलंही जर तुम्हाला सर्व्हिस पाहिजे असेल तुम्ही वेबसाईटला आधी नक्की भेट देऊ. नक्कीच. थोडंसं पुढे जाऊया. आता आपण हे वेबसाईट रिवॅम्प तू केलीस, त्याच्यानंतरचे टप्पे काय काय होते? आता याच्यानंतरचे टप्पे जसं आपण सोबत आता पॉडकास्ट करतोच आहे, तर पॉडकास्ट हा लेटर हाफला आला आमचं. पण त्याच्यानंतर आम्ही आमचं फेसबुक चॅनल लॉन्च केलं,
त्याच्यानंतर इंस्टाग्राम पेज चालू केलं. त्याच्यावर आम्ही रेग्युलरली लोकांसाठी अवेअरनेससाठी पोस्ट रेग्युलरली टाकत गेलो. म्हणजे त्याच्यातनं त्यांना माहिती पसरली पाहिजे की सोसायटीमधनं काय काय कशा गोष्टी चालतात आणि त्याच्या इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत नव्हती. तर तो आम्ही ग्लोबल रीच जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आज जसं सरांनी सांगितलं की पॉडकास्टनी आम्हाला आज जे प्लॅटफॉर्म क्रिएट झाला आहे, म्हणजे आज जवळजवळ आमचे 55 पॉडकास्ट आज आम्ही रिलीज केलेत. आणि तुम्हालाच माहितीनुसार की आपला लेटेस्ट पॉडकास्ट एक जवळजवळ 1.1 लॅक्स व्ह्यूज आपल्याला आलेत. ह्या माध्यमातून आम्हाला लीड्स पण तेवढे येत आहेत. त्याच्यानंतर लोकांची तेवढी क्वेश्चन्स येत आहेत. त्याचे आम्ही सर पण आहे, मी पण आहे, आम्ही व्यवस्थित त्यांना उत्तर देतो आणि त्यांचे शंका निरसन करतोय. मला वाटतं AGMचा तो AGMचा एपिसोड होता आपला. जनरल मीटिंग हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. तर त्या पॉडकास्टला आमच्या 1,10,000 व्ह्यूजचा टप्पा क्रॉस केलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळे देत आहे या एकूणच पॉडकास्टला. त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. अजून एक डिजिटल ह्याच्या विचार करता की सोसायटीज तुमच्यासोबत खूप जोडलेल्या आहेत, तर या सगळ्यांसाठी काही एक डिजिटल सर्व्हिस किंवा प्लॅटफॉर्म असा काही सुरू करण्याचा प्लॅन आहे? हां, आता आम्ही येणार म्हणजे थोडं एक घडामोडीमध्ये आहे आम्ही लेटेस्ट जरा. आम्ही एक रिडेव्हलपमेंटसाठी एक पोर्टल लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये जी प्रोसेस आम्ही फिजिकली आत्ता करतोय ती सगळी डिजिटली करण्याचा आम्ही विचार करतोय. तर लवकरात लवकर ती सगळ्या श्रोत्यांसमोर आम्ही लॉन्च करूच असं आहे. मी थोडं ॲड ऑन करीन. अक्षय जे काय अक्षयने आता प्रवास सांगितला आणि ती एक म्हणजे सोसायटी प्लसची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या जबाबदारीमध्ये जसं म्हटलं की आज माणूस म्हणजे आपण मोबाईल माणसाच्या हातात किती वेळ असतो, तर फक्त झोपलेला असतो त्याच वेळी नसतो असंच आहे. नाहीतर अदरवाईज आपण बघतो 16 ते 17 तास हा माणसाच्या हातात मोबाईल असतो. आणि मग आम्ही थोडासा त्याचा वेगळा विचार केला की जर आपल्याला आता म्हणजे प्रसार वाढवायचा आहे आणि आपल्याला तर मग कसं करायला पाहिजे, तर मोठ्या ॲडव्हर्टाईज करणं मोठं हे करण्यापेक्षा जर डिजिटली आपण जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो तर मग त्याची माध्यमं कुठली आहेत, तर त्याची माध्यमं ही आहेत सगळी. मग त्या माध्यमांपर्यंत पोचलो आहे. मग काय तर लोकांचं अट्रॅक्शन आपल्याकडे काय कसं येणार आहे याचा विचार केला आणि त्या अट्रॅक्शनच्या माध्यमातून ह्या मुलांना बरंच काही काही सुचतं. तसं इन्स्टाच्या पोस्ट अगदी छोट्या छोट्या ह्याच्या पॉडकास्टनी आज आपण बघितलं तर पॉडकास्ट तर आमचा एक आयडेंटिटी क्रिएट झाली आहे. आणि एक साधं उदाहरण परवा दिवशी सांगायचं राहिलं तर सांगतो निरंजन सर, की एका सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट करताना एक माणूस हा थोडासा त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये थोडंसं अडचण निर्माण करणार होता. आणि त्यांच्याबरोबर मीटिंग करताना आजल्याच दिवशी त्यांनी माझा AGMचा पॉडकास्ट ऐकला आणि AGMचा पॉडकास्ट ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं माझ्याशी बोलताना जो एक सॉफ्ट अप्रोच होता की पॉडकास्ट काय करू शकतो, तर न बोलता त्या माणसाने माझ्याकडे त्यांना कन्व्हर्ट केलं. ही पॉडकास्टची जादू आहे असं मला वाटतं आहे. म्हणजे हे मला अगदी मनापासून सांगायला आवडलं की हे असं झालं आहे. आणि सर म्हणून म्हटलं की डिजिटल ह्या गोष्टीशी आपल्याला कनेक्ट व्हायला पाहिजे. आम्हाला कळतं आहे कमी, पण आम्ही काय विचार केला की ती धुरळ आपण नवीन पिढीकडे द्यायला पाहिजे. नवीन पिढीमध्ये अक्षयच्या बरोबर अक्षयची टीम आहे. म्हणजे अक्षयच्या बरोबर मयुरी निकम म्हणून आहे, अक्षयच्या बरोबर करण कताले म्हणून आहेत. ही सगळी मंडळी, ही सगळी यंग टीम आम्ही त्याच्याबरोबर दिली आहे. आणि कुणाल शहा जे आमचे डिजिटल कन्सल्टंट आहेत. तर ही सगळी मंडळी 4 जणं, आशिष आहे त्यांच्याबरोबर. ही सगळी तरुण पिढी ही त्याची धुरा सांभाळते. आणि जसं मी म्हटलं की आता इथपर्यंत थांबायचं नाही आहे, तसं आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म मग फक्त रिडेव्हलपमेंट करता पूर्ण थांबणार नाही आहोत. तर सगळ्या सर्व्हिसेससाठी कशा पद्धतीने आपण डिजिटली कनेक्ट होऊ शकतो आहे. आणि कुठेही जॉग्राफिकल रीच असता कामा नये. फक्त महाराष्ट्रापुरतं थांबायचं नाही आहे. आपलं विजन आहे बेसिकली भारताच्या म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत सोसायटी प्लसच्या सर्व्हिसेस पोचल्या गेल्या पाहिजेत. आणि डिजिटल हा तेवढंच माध्यम त्याचं आहे. पण ते माध्यम करताना काय आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय वापरलं गेलं पाहिजे याच्यावर अभ्यास करतो आहे. आणि त्याच्यातनंही ह्या प्रवासात मंडळी भेटतात असं म्हणतात. एक व्यक्ती मला भेटली आहे, जी मला भेटल्यानंतर त्यांनी माझ्यावर हे केलं की सर मी डिजिटलमधला एक्सपर्ट आहे आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहात. आपण याचं एकत्रीकरण करून जर आपण जगापुढे गेलो तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे एक हे मिळेल आयडेंटिटी.
आणि त्याचा विचार करून आम्ही आत्ता अक्षयने सांगितल्याप्रमाणे त्यासाठी पण येतोच आहोत. सो डिजिटली पण मी सांगेन की सोसायटी प्लस कुठेही कमी पडणार नाही आहे. आणि डिजिटलच्या युगातली किंवा आत्ताच्या नवीन युगातली मंडळी या प्रवासात भेटतात आणि ते जे आम्हाला मार्गदर्शन करतायत, आम्ही फक्त निर्णय घेतो आणि त्याच्याप्रमाणे पुढं जातो आहे. सो सोसायटी प्लस डिजिटली पण तुम्हाला अजून याच्या पुढच्या टप्प्यावर दिसेल आणि तुम्ही आमच्याबरोबर असालच याच्यात खात्री आहे आमची ती निश्चितच. आणि असा विश्वासही आहे. हां, म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की सोसायटी प्लाझा आज एकमेव संस्था आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्यांनी वाटचाल पुढे करत आहात. तुमच्या सगळ्याच डिजिटल उपक्रमांना, इनिशिएटिव्हजना मनापासून शुभेच्छा. आणि पॉडकास्टच्या माध्यमातून तर आपण सोबत आहोत. नाही. नक्कीच, म्हणजे नक्कीच. त्याच्यामध्ये साऊंड्स ग्रेडचा आणि मीडिया नेक्सचा अगदी मी उल्लेख 100% करीन की आज खूप मोठा तुम्ही वाटा आहे. आम्हाला ती वाट दाखवली आणि त्या वाटेवर आम्ही तुमच्याबरोबर हातात हात धरून मार्गक्रमण करतोय. त्यामुळं आम्हाला पण एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे आणि तो कॉन्फिडन्सवरनं आपण अजून पुढच्या स्तरावर जाऊ असा विश्वास नक्की वाटतोय. कोणत्याही सोसायटीत अकाउंटिंग जसं महत्त्वाचं असतं, तसंच स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन आणि बायलॉज हे पण तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे या संदर्भात सोसायटी प्लस नेमकी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करते हे आता आपण जाणून घेऊया. संजय सर, सांगाल याविषयी? हो. सांगायचं तर सगळ्यात सर्वप्रथम की सोसायटी प्लसमध्ये स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन ही एक स्पेशल सेपरेट विभाग आहे. बरं. आणि आम्ही जसं सोसायटीच्या प्रवासामध्ये याला खूप महत्त्व आहे, तसं सोसायटी प्लसनी पण त्याला तेवढंच महत्त्व देऊन त्याचा एक सेपरेट विभाग केला आहे आणि त्या विभागाची संपूर्ण जबाबदारी ही आमचे शंकर सूर्यवंशी हे यांच्याकडं आहे. आणि या प्रवासामध्ये ती संपूर्ण जबाबदारी याच्यामध्ये सोसायटीच्या सगळं स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन आणि बायलॉज या 2 गोष्टींची संपूर्ण जबाबदारी शंकर सूर्यवंशींनी समर्थपणे पेललेली आहे. आणि आजपर्यंत म्हणजे तो एरिया म्हणजे त्यातल्या त्यांचा हातखंडा झाला असं मी सांगेन. वा. शंकर सर, तुमच्याकडे येतो. म्हणजे सोसायटी प्लसला संजय सरांमुळे तुम्ही पहिल्या दिवसापासूनच तुम्ही बघताय, विटनेस आहात तुम्ही. तर तुम्ही नेमके जॉईन कधी झालात सोसायटी प्लस सोबत? तुमचं असोसिएशन काय स्वरूपाचं होतं आणि आजवरच्या प्रवासात तुम्ही कसे घडलात, असं एक कोणी जर सांगितलं? आपण विचारल्याप्रमाणे मी सोसायटी प्लस संस्थेमध्ये 1990 साली जॉईन झालो. 1990 साली मी कॉलेज करत असताना जेव्हा सोसायट्यांची जबाबदारी संजय सरांकडे वाढली, तर त्या अनुषंगाने त्या संस्थेमधील एक मॅनेजर पदाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि त्या मॅनेजर पदाची जबाबदारी स्वीकारत असताना दैनंदिन कामकाजामध्ये काय-काय गोष्टी कराव्या लागतात, या ग्राउंड लेव्हलला आम्ही शिकलो. हं. आणि मग ते शिकल्यामुळं असं करत संस्थांचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचं स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन कसं पूर्ण करायचं, या सगळ्या बाबी मला शिकता आल्या आणि त्या शिकलेल्या बाबींचा माझ्या रेग्युलर जीवनातही मला बऱ्याचशा गोष्टी त्या वापरता आल्या. आणि असं करत सहकाराची बरीचशी माहिती घेण्याचा मी प्रत्येक संस्थेमागे प्रयत्न केला आणि मग ते करत असताना सहकारातली बऱ्यापैकी माहिती येत गेली आणि मग त्यानंतर माझ्याकडं ठराविक अशी जबाबदारी संस्थेने दिली आणि जी काही जबाबदारी ती मी आज समर्थपणे सांभाळत आहोत. मला वाटतं की ती जबाबदारी म्हणजेच स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन, बायलॉज हा जो सेक्शन आहे सोसायटी प्लसचा, त्याची धुरा पूर्णपणे तुम्ही आता बघता गेली अनेक वर्ष. तर या संदर्भात सोसायट्यांच्या काय नेमक्या त्यांना अडचणी असतात किंवा या बाबतीत सोसायटी प्लस काय सोल्युशन प्रोव्हाइड करते आज? आता या बाबतीत सांगायचं गेलं तर सोसायटी प्लस संस्था 1000 पेक्षा जास्त संस्थांना या संदर्भातली सेवा पुरवत आहे आणि ही सेवा पुरवणारी आपली सोसायटी प्लस संस्था ही एक अग्रगण्य संस्था आहे. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक पदाधिकाऱ्याला किंवा संस्थेच्या सभासदाला सहकाराची माहिती असतेच असं नाही, तर सहकारी संस्था जी चालते ती कायदेशीर पद्धतीने चालली पाहिजे. परंतु बऱ्याच प्रमाणात आपण जर बघितलं तर सोसायटीच्या सभासदांच्या लॉजिकनुसार संस्था चालत होती आणि याचाच विचार करून सोसायटी प्लस संस्थेने सहकारी संस्थांना त्याचप्रमाणे सभासदांना योग्य मार्गदर्शन व्हावं या अनुषंगाने स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन सुविधा, त्याचप्रमाणे बायलॉज कन्सल्टन्सी देणे, याच्या अंतर्गत आम्ही अशा बायलॉजनुसार जवळजवळ 15 पेक्षा जास्त सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने मग ही सगळी जबाबदारी आम्ही पेलण्याचं काम केलं आणि मग आज आम्ही सहकारी संस्थांना त्यांचं अकाउंटिंग पूर्ण करण्याच्या दृष्टीने सेटअप व्यवस्थितपणे करून देणं,
त्याचप्रमाणे स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन पूर्ण करत असताना त्याचं प्रिपरेशनही करणं, त्याचप्रमाणे वार्षिक जे अपडेशन करायचे असतात ती करून देणं आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणजे हे सगळं कामकाज पाहत असताना पदाधिकारी बायलॉज वाचतातच असं नाही. मग पेपरमधील काही बातम्यांनुसार ते सांगत असतात. तर याच्यावर आम्ही विचार केला आणि आज आम्ही बायलॉजची जी कन्सल्टन्सी देत आहोत, त्याचं 2 तासाचं सेशन असतं आणि त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांना, सभासदांना या सगळ्या बाबी व्यवस्थितपणे कळतात आणि त्यानुसार ते दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे पार पाडू शकतात. अशा प्रकारच्या सेवा आम्ही दिल्या आणि त्यामुळं आमचं आज हे जे काही डॉक्युमेंटेशन, स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन आणि बायलॉज सुविधा ही व्यवस्थितपणे आम्ही सर्व संस्थांना देत आहोत. शंकर सर, पुणे हे विस्तारतंय आणि हो. त्याचा झपाट्याने विस्तार हा सुरू आहे, चहुदिशांनी सुरू आहे तो. तर या दृष्टीने नवीन सोसायट्या पण येत आहेत, नवीन भागही शहरात येत आहेत. तर या नवीन सोसायट्यांना कोणत्या सेवा, त्यांची मागणी काय आहे आणि सोसायटी प्लस त्या संदर्भात कशी पावलं उचलते? अ, आपण जो प्रश्न विचारला की नवीन संस्थांकरता काय, तर ज्या संस्थांची नोंदणी आता नवीन होते आणि पुन्हा झपाट्यानं वाढतंय हे आपण पाहतोय, त्या अनुषंगाने सोसायटी प्लस संस्थेने ही वेगळं पाऊल असं उचललं की या नवीन संस्थांकरता बऱ्याच प्रकारचं मार्गदर्शन देण्याची गरज आहे. हे लक्षात घेता आम्ही एक नवीन संकल्पना समोर आणली, जिचं नाव आहे वे अहेड. वे अहेड म्हणजेच संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी, या अनुषंगाने सोसायटी प्लस संस्थेने त्या सेवा देण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय, तर संस्था नोंदणी झाल्यानंतर सर्वप्रथम हँडओव्हरची प्रोसेस जी असते ती एक आम्ही राबवतो. यामध्ये हँडओव्हर कशा पद्धतीनं झालं पाहिजे, मग ते आर्थिक असेल, डॉक्युमेंटरी पार्ट असेल, त्याचबरोबर संस्थेचं स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन, नंतर ऑफिस ॲडमिन सेटअप तो करून देणं, त्याचप्रमाणे संस्थेला मॉनिटरी सेटअप, मेंटेनन्स कसं असणं आवश्यक आहे, या बाबतीतलं मार्गदर्शन आणि ॲप्लिकेशन पार्ट. त्याचबरोबर दैनंदिन कामकाज चालू असताना त्यांना सगळं मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणं, काही ड्राफ्टिंग काही प्रकारचं लागतं ते करून देणं आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आता सर्व संस्थांचं निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सहकार खात्याच्या नियमानुसार झालीच पाहिजे आणि डॉक्युमेंटरी पार्ट तो सगळा तुम्ही पूर्ण केलाच पाहिजे. तर या संदर्भात सोसायटी प्लस संस्थेकडे आज निवडणूक निर्णय अधिकारी सहकार खात्याने प्रमाणित केलेले आहेत. तर त्या अंतर्गत आम्ही संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडतो आणि आत्तापर्यंत जवळ आम्ही 110 पेक्षा जास्त संस्थांचं निवडणूक प्रक्रियेचं कामकाज पाहिलेलं आहे. तर या वे अहेड संकल्पनेमुळे बऱ्याचशा नवीन संस्थांना याचा खूप आणि खूप फायदा झालेला आहे. हां, म्हणजे जे आता शंकर सरांनी आपल्याला सांगितलं, याच्यामध्ये जो सोसायटी प्लस 6 विभाग आहे, ज्याच्यामध्ये स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन, नंतर बायलॉज गायडन्स, इलेक्शन आणि सर्व प्रकार म्हणजे अदर दॅन फायनान्स, अकाउंटिंग ह्याच्याशिवाय इतर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या वे अहेडमध्ये अंतर्भूत केल्यात आणि एक नवीन संकल्पना आणि त्याचा चांगल्या पद्धतीची जबाबदारी ही शंकर सर आणि त्यांच्या टीमनी घेतली आहे आणि आज आम्ही ही संकल्पना संपूर्ण पुण्यामध्ये राबवतो आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद हा पुणेकरांनी पण दिला आहे. आणि सोसायटी प्लसची एक आपण बघतो ख्यातीच आहे की जी काय गोष्ट नवीन येईल ती पहिली आम्ही करतो. तसं इलेक्शनमध्ये पण संपूर्ण कार्यप्रणाली संपूर्ण म्हणजे प्री इलेक्शन फॉर्मॅलिटीज, पोस्ट इलेक्शन फॉर्मॅलिटीज या पण आम्ही याच्यामध्ये लावल्यात, त्या सगळ्या सोसायट्यांना पुरवतो. म्हणजे एक वेगळ्या संकल्पनेतनं, वेगळ्या भूमिकेतनं सोसायटी प्लस हे सगळं कामकाज करतं आहे आणि एक आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे असं समजून आम्ही हे सगळं करतो आहे आणि ज्याचा फायदा सोसायट्यांना पण चांगला होतो आहे. या सगळ्या डॉक्युमेंटेशन सगळी संपूर्ण जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडल्यामुळं सभासदांमधलं जे काय म्हणजे कन्फ्युजन्स असतात, काही गैरसमज असतात ते दूर होतात. योग्य आणि कायदेशीर माहिती मिळाल्यामुळं सगळ्या गोष्टी सुकर होतात. व्यवस्थापक समितीची जबाबदारी पूर्णपणे चांगली पार पाडली जाते. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण केल्या जातात टाईमलाईनमध्ये आणि याचा फायदा हा सोसायटीच्या संपूर्ण वातावरण चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी होतो आणि अशी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ही आमचे शंकर सर अत्यंत समर्थपणे पेलत आहेत आणि जसं पुणं फोफवतं आहे तसंच आम्ही सोसायटी प्लस पण स्वतः तेवढंच त्या पद्धतीने आपल्या प्रगल्भ अनुभवातनं कितीही काम आलं, कितीही सोसायटी आले तरी आम्ही तेवढी जबाबदारी पेलवू शकतो. अशा पद्धतीने सक्षमरित्या आम्ही आमचं अंतर्गत पण संपूर्ण व्यवस्था ही तशा पद्धतीने केलेली आहे. सुरू करणं एक वेळ सोपं असतं,
पण तो वाढवणं आणि ती वाढ ही सतत राहील हे बघणं हे खूप अवघड असतं. तर या बिझनेस डेव्हलपमेंट फ्रंटवर सोसायटी प्लसने आतापर्यंत कशी घोडदौड केलेली आहे, तर याविषयी संजय सर सांगाल आम्हाला? हां, आपण आता पॉडकास्टच्या माध्यमातून प्रवास सगळा पाहतोच आहे सोसायटी प्लसचा. आणि ह्या प्रवासामध्ये जसं एक एक नवीन प्रॉडक्ट मी डेव्हलप करत गेलो आणि मग प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर त्याचं लोकांपर्यंत म्हणजे क्लायंटपर्यंत पोहोचवणं ही एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. आणि ती पोहोचवताना तो आपला प्रॉडक्ट कसा बेसिकली चांगला आहे, त्याचबरोबर क्लायंटला त्याची कशी रिक्वायरमेंट आहे, त्याच्यातनं त्यांचं काम कसं पूर्ण होणार आहे, हा एक महत्त्वाचा घटक आहे की जो लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आपल्या बिझनेसच्या भाषेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट म्हणू, तर ती बिझनेस डेव्हलपमेंट ही महत्त्वाचा भाग होता. आणि परत या प्रवासात तसंच आहे की ही माझी एकट्याचीकडे काही जबाबदारी मी घेऊ शकत नव्हतो आणि त्याला घेताना कोणीतरी एक सक्षम व्यक्तीची आपण म्हणतो ना त्या प्रोसेसमध्ये गरज असते. आणि मला असं सांगायला आवडेल की या ठिकाणी आपण पॉडकास्टच्या माध्यमातून ऑलरेडी विजय ओसवालांना आपण ओळखतात. पण विजय सर जे आहेत त्यांनी 2015 साली हे सोसायटी, आमची मैत्री 42 वर्षाची आहे. आम्ही मित्र म्हणून म्हणजे त्यांचा इनडायरेक्ट सोसायटी प्लसला सपोर्ट हा 1998 सालापासून आहे मी सांगेन. म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन चालू करताना पहिली अपॉर्च्युनिटी देण्याचं काम, कुमार प्रॉपर्टीज बरोबर जोडल्याचं काम हे विजय सरांच्या माध्यमातून झालं. म्हणजे माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्यांचा भक्कम पाठिंबा आणि एक काय म्हणतात ना, माझ्या या प्रवासातलं मोठं हे आहे, म्हणजे मार्गदर्शक माझे ते. पण म्हणजे इनडायरेक्ट प्रवास 1998 पासून चालला आणि डायरेक्ट प्रवासाचा जर विचार केला तर तो 2015ला डायरेक्ट त्यांनी सांगितलं की मी सोसायटी प्लसचा भाग व्हायचं आहे मला, मी का होऊ शकत नाही. म्हटलं मग तुम्ही का थांबलाय. आणि तो सुरुवात आहे. आणि आज गेले 10 वर्ष ते आल्यानंतर मग त्यांची महत्त्वपूर्ण त्यांचा अनुभव हा कुठं आपल्याला सोसायटी प्लसला मला निगडीत करून घेता येईल याचा विचार केला. आणि त्यांचा बांधकाम क्षेत्रामधला आज एवढा मोठा अनुभव आहे. म्हणजे तोही 3 दशकांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे. त्याचबरोबर आज आपला क्लायंट बेस हा सोसायटी आहे, आपला क्लायंट बेस हा बिल्डर आहे आणि बिल्डर इंडस्ट्रीशीच ते निगडीत असल्यामुळं त्या ठिकाणी ती जबाबदारी त्यांनी आपोआपच त्यांनी घेतली, दिलीपेक्षा माझं म्हणणे ती घेतली. कारण जबाबदारी घेऊन काम पूर्ण करणारेच व्यक्तिमत्व आहे हे आपण पाहिलं आहे. त्या क्षेत्रातला अनुभव आहे, म्हणजे भाषेवर प्रभुत्व आहे, नंतर त्या क्षेत्रावरच्या नॉलेजबद्दलचं कमांड आहे आणि लोकांशी जोडण्याची एक अवगत जन्मजात आपण म्हणतो ना, ती एक देणगी दिली आहे त्यांना देवानी. आणि त्याचा एक भाग म्हणून मग त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि ती सक्षमपणे पार पाडली. ह्याच्यासाठी सांगण्याची गरज नाही, त्याची पावती ऑलरेडी आपल्याला मिळाली आहे. आज सोसायटी प्लस हे पुण्यापुरतं न राहता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सिटीमध्ये गेलं आहे. हे सगळं फक्त त्याची संपूर्ण महत्त्वपूर्ण धुरा जी म्हणतो ना, ती विजय सरांनी सांभाळली आहे. आणि आता तेच तुम्ही त्यांना विचारा त्यांनी कसं केलं आहे आणि ते त्यांच्या शब्दात सांगतील. तर तुमचा गेल्या 30-35 वर्षांचा अनुभव, तुमची बॅकग्राऊंड याविषयी आधी थोडं सांगाल आणि मग गेली 10 वर्ष सोसायटी प्लस सोबत तुमचा प्रवास. हां, तर आधीचा प्रवास सांगायला आवडेल मला. 1987 ते 2007 मी पुण्याच्या एक नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत काम केलेलं आणि आम्ही 42 वर्षापासून मित्र असल्यामुळे संजय सरांचे तिथं येणं होतं की बाबा आपल्याला सोसायटी रजिस्ट्रेशनचं मी काम करतो आणि तुम्ही मला जर कुमारमध्ये इंट्रोड्यूस करून दिलं तर मी हे काम सुरुवात करू शकतो. अशा प्रकारे त्यांनी 1998 साली कुमारसोबत रजिस्ट्रेशन चालू केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत ते कुमारचं काम करत आहेत. आणि मग मी कुमार सोडल्यानंतर काय करावं, तर असंच एक दिवस त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. ते म्हणले, मी पाटी बघितली त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आणि ती पाटी वाचल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ही सगळी कामं मी पण करू शकतो. तर मग ते म्हणले, जर करू शकतो तर वाय डोंट यू बिकम अ पार्ट ऑफ सोसायटी प्लस. आणि अशा पद्धतीने 2014-15 पासनं मी सोसायटी प्लसची जबाबदारी घेतली आणि ती घेत असताना रिअलाईज झालं की ही सगळी कामं आपण कुमारमध्ये असताना करत होतो, पण इनडायरेक्ट वेने करत होतो. तर सोसायटी प्लसच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत
तर वैविध्यपूर्ण सर्व्हिसेस आहेत, आमची क्वालिटी आहे, कामाची कमिटमेंट आहे आणि ती झाल्यामुळे एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे मार्केटमध्ये, की सोसायटी प्लस म्हणले की डोळे बंद करून, जसं सरांनी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, की सोसायटी प्लसची फाईल गेल्यानंतर कॉर्पोरेट डिपार्टमेंट बघत नाही. हम्म. ते सोसायटी प्लस हे नाव ऐकलं की ते फाईल क्लिअर आहे हे गृहीत धरूनच चालतात. हम्म. सो ह्या अनुषंगाने मी जो प्रवास 1988 पासून आत्तापर्यंत बघितला आहे, सो ऑलमोस्ट 40 इयर्स आणि ह्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण जुने वाडे बघितले. पूर्वी वाडे होते. वाड्याची 2 मजली इमारत झाली, 3 मजली इमारत झाली. पण मागच्या 40 वर्षांमध्ये भरपूर काही बदललं आहे आणि अ, पुणे शहराचा जो भौगोलिक बदल झालेला आहे, तो तुम्हीही अनुभवला आणि आपणही बघितलं आणि चारही दिशांना ती व्याप्ती आली कन्स्ट्रक्शनची आणि मग ते झाल्यामुळं काय झालं, पुणे एक सुरक्षित शहर म्हणून नावाजलेलं आहे आणि ते असल्यामुळं बाहेरच्या राज्यातली लोकं पुण्यात येऊ लागली आणि ते ज्यावेळेला कळालं बिल्डर लोकांना, तर तुम्ही बघा की बिल्डरनी त्या अनुषंगाने चेंजेस केले. छोटे बिल्डर होते, मोठे बिल्डर होते. तर त्यांनी 2 बिल्डिंगचं प्रोजेक्ट, 10 बिल्डिंगचं लेआउट, टाउनशिप्स केले आणि इफ यू ऑब्झर्व्ह टुडे की आज पुण्यामध्ये नुसते लोकल बिल्डर नसून कॉर्पोरेट बिल्डर 10 पेक्षा जास्त आहेत. मग तुम्ही आज बंगलोरमधनं शोभा पूर्वंकर म्हणा, गोदरेज आहे, टाटा आहे, लोढा आहे, श्रीराम हाऊसिंग फायनान्स आहे, असे सुप्रीम आहे, आशियान हाऊसिंग दिल्लीची फर्म आहे. तर 10 ते 12 पेक्षा कॉर्पोरेट बिल्डर्स ज्यांचं नेशन वाईड काम आहे, अशांनी पुण्याला चूज केलेलं आहे आणि पुणे डिव्हिजन जर बघितलं तर पुणे सिटीपर्यंत लिमिट न राहता ते पुणे, PCMC आणि सराउंडिंगच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये पण कन्स्ट्रक्शन व्याप झालं आहे आणि ती डिमांड लक्षात घेता त्यांनी ती डिमांड पूर्ण केली. तशा पद्धतीचे फ्लॅट पुरविले लोकांना आणि हे ज्यावेळेला लक्षात आलं, की आपल्यासाठी सुद्धा ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे. जर बाहेरचा डेव्हलपर इथं येऊन काम करू शकतो, तर आपण इथनं बाहेर का जाऊ शकत नाही? हं. आणि ही एक चांगली संधी समोर आलेली दिसली, की आपणही बिझनेस वाढवायला पाहिजे. आपणही आपला व्याप वाढवून आपण ह्या व्यवसायाला वाढविण्याच्या दृष्टिकोनातून, हे व्याप वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुण्याबाहेर जाऊ शकतो का? आणि ॲज अ डेव्हलपमेंट ऑफिसर, ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर हा विचार करत असताना, की बाबा आपण आता पुण्यासोबत पुणे PCMC करत असताना मग आम्ही एक योजना आखली, एक स्ट्रॅटेजी केली, की वी शुड गो आउट ऑफ महाराष्ट्र. तर आम्ही आधी नाशिक, नांदेड, नागपूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे ह्या सिटीमध्ये आम्ही एक आराखडा तयार केला, की कशा पद्धतीने आपण काम करू शकतो आणि आता ह्या 5 शहरांमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि आता पुढे जाऊन आम्ही परत तो विस्तार महाराष्ट्राच्या बाकीच्या सिटीजमध्ये लाईक सांगली आहे, सातारा आहे, कराड आहे, कोल्हापूर आहे, संभाजीनगर आहे, या क्षेत्रात सुद्धा आम्हाला हे काम वाढवायचं आहे आणि आज 300 पेक्षा जास्त डेव्हलपरसोबत आम्ही काम करतोय. त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा, संस्था नोंदणीपासून, कन्व्हेन्सपासून, लीगल सर्व्हिसेस ह्या सगळ्या चांगल्या पद्धतीने पुरवत असल्यामुळे आता आम्हाला एक कॉन्फिडन्स आहे, की आमच्या कामाची क्वालिटी, आमच्या काम करण्याची पद्धत, सिस्टम्स अँड प्रोसेसेस जागेवर आहेत. त्याच्यामुळं जरी कामाचा व्याप वाढलं, तरी ते आम्ही हँडल करू शकतो आणि तशी टीम आम्ही सुसज्ज केलेली आहे, की आमच्याकडे टीम आहे, जो हा प्रेशर पण घेऊ शकते आणि हे एक रिअलाईज झालं, की ही या क्षेत्राची गरज आहे. आम्ही 3 टायर सिटीमध्ये गेलो, तर पुण्याइतकं तिथं अवेअरनेस नाही आहे. हो. सो फॉर अस अदर सिटीज लाईक 3 टायर सिटीज लाईक नांदेड, परभणी, लातूर ह्या सिटीजमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं आम्हाला अपॉर्च्युनिटी जास्त आहे बिकॉज इट्स अ व्हर्जिन मार्केट आणि तिथं आम्ही जास्त पद्धतीने आपले पाय रोवू शकतो. अशा पद्धतीने ही सगळी आता संकल्पना आहे, की पुण्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या इतर राज्यांमध्ये पण आपण हे करू शकतो अँड देन विल थिंक आउट ऑफ महाराष्ट्र. बट ॲज ऑन टुडे असं आहे, की ॲटलीस्ट विल स्प्रेड आवर बिझनेस ऑल अक्रॉस महाराष्ट्र आणि कामाची क्वालिटी आहे, व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत. आमच्याकडे जसं तुम्हाला आधी सांगितलं, की आधी आम्ही एक सर्व्हिस प्रोव्हायडर होतो. देन वी बिकेम कन्सल्टंट्स अँड नाव वी हॅव सोल्युशन प्रोव्हायडर. सो ह्या क्षेत्रातलं वेदर इट इज अ हाऊसिंग सोसायटी, वेदर इट इज अ डेव्हलपर, ह्या सगळ्यांना आलेल्या कुठल्याही समस्यावर आमच्याकडं तोडगा आहे, आमच्याकडं सोल्युशन आहे आणि आम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. याच विश्वासाने संजय सरांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी चांगल्यारीते पार पाडतोय आणि पुढेही पाडेन असं मी आश्वासन देतो. आणि दुसरं, आता महाराष्ट्रात जात असताना आम्ही एक फ्रँचायझी मॉडेल करण्याचा निर्णय घेतलेला आहे बरं. आणि माझं आव्हान आहे सर्व
व्यावसायिकांना ज्यांना एक एंटरप्रेन्योर बनायचं आहे किंवा एक लो इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला बिझनेस सुरुवात करायची असेल, तर सोसायटी प्लस ही आपली फ्रँचायझी देण्यास उत्सुक आहे. अशा लोकांनी पण आम्हाला संपर्क साधावा, सो दॅट वी कॅन डू बिझनेस इन असोसिएशन अक्रॉस महाराष्ट्र. संजय सर, विजय सरांनी खूप मोठी अनाउन्समेंट आता केलेली आहे की फ्रँचायझी मॉडेलमध्ये पण आपण येतोय आता, आणि ती अपॉर्च्युनिटी पण आपण यंग एंटरप्रेन्योर्सला नवीन देण्यास इच्छुक आहोत. एकूणच बिझनेस डेव्हलपमेंट हा खूप क्रुशियल रोल असतो कुठल्याही कंपनीचा, आणि रिअल इस्टेट हे खूप डायनॅमिक फील्ड आहे. आणि आपण टप्पेही बघितलेले आहेत. कोविड सारखा एक मोठा काळ होता की जिथे रिसेशन सदृश स्थिती होती. तर अशा सगळ्या ह्याच्यातनं बाहेर येणं आणि परत कंपनी पूर्वपदावर आणणं खूप मोठं चॅलेंज असणार आहे. तर कसं बघता तुम्ही या सगळ्या एकूण रोलकडे त्यांच्या? म्हणजे सांगायचं की एक काय म्हणतात ना, हे एवढं मोठं सगळं स्वरूप येणं त्याला आणि हे सगळं करणं, ह्याच्यामध्ये विजय सर सोसायटी प्लस बरोबर जोडले गेल्यानंतर ह्याला एक खूप भक्कम स्वरूप प्राप्त झाले. कारण आधी हे एक फक्त सूर्यवंशी फॅमिलीचा व्यवसाय म्हणून होतं, पण आता तसं नाही राहिलेलं. आता हा सूर्यवंशी फॅमिलीचा व्यवसाय नाही, आता हा एक कॉर्पोरेट व्यवसाय झाला आहे. आज आम्ही ह्या क्षेत्राकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं आहे. कारण दोघांचा विचार, दोघांचं या क्षेत्रातला अनुभव, म्हणजे माझा सहकार क्षेत्रातला, त्यांचा कन्स्ट्रक्शन क्षेत्रातला, आणि आम्ही एकत्र येताना हाच विचार केला की आपल्या दोघांचं एकत्रीकरण करून जे एक नवीन मॉडेल तयार होईल, ज्याची गरज ही आज सगळ्यांना आहे. म्हणजे सोसायट्यांना पण गरज आहे, ज्या माध्यमातून आज आम्ही आमची प्रॉडक्ट रेंज तयार केली आहे. जसं आज आपण बोललो आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये की आज आमचं मेनू कार्ड तयार आहे सर्व्हिसेसचं, आणि सोसायटीला लागणारी कुठलीही गोष्ट त्या मेनू कार्डमध्ये त्यांनी टिक करावी. सोसायटी प्लस त्यांना ती सेवा पुरवायला तयार आहे. आणि तसंच आम्ही डेव्हलपर करता पण विचार करतो आहे, कारण आम्ही इंडस्ट्री म्हणून विचार करतो आहे. आम्ही एक फक्त छोटा व्यवसाय म्हणून तर कधीच आता त्याच्यापासून खूप लांब पुढं पोचलो आहे. आणि इंडस्ट्री म्हणून विचार करताना ह्या इंडस्ट्रीला काय हवं आहे आणि त्या दृष्टीने आपण अजून याला प्रगल्भता कशा आणता येईल या सर्व्हिसेसमध्ये, या क्षेत्रासाठी आपल्याला काय देतं. म्हणजे आज बघा, आज 37 वर्षाचा प्रवासमध्ये ह्या क्षेत्राने सोसायटी प्लसला खूप काही दिलं आहे. या क्षेत्राने सोसायटी प्लसला देताना सोसायटी प्लसबरोबर जोडले गेलेल्या प्रत्येकाला काहीतरी दिलं आहे. आणि ते जर दिलं आहे, तर असं माझं म्हणणं आहे की आपण जो आपला एक संस्कृतीचा भाग आहे की आपणही काहीतरी देणं लागतो त्या समाजाचं. आणि म्हणून आता मग सोसायटी प्लसचा प्रवास हा आता असा चालू झाला आहे की आम्ही समाजाला काय देऊ शकतो आहे आणि आम्ही त्या समाजाला काय देण्यासाठी आता आज आपण तेवढे, म्हणजे माझं म्हणणं आहे की सक्षम झालो आहे का, तेवढे प्रगल्भ झालो आहे का, तर माझं म्हणणं आहे की पावती दिली आहे समाजाने. आणि मग ती पावती दिली आहे तर मग ते इट इज राईट टाईम की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आहे. आणि आता ती समाजाची गरज आहे, आणि मग ती गरज ही या सेवांच्या माध्यमातून आपण कशी पुरवू शकतो आहे. आणि आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सोसायटी प्लस खूप वैचारिकदृष्ट्या पण प्रचंड पुढं गेलं आहे. आता हा एक फक्त व्यवहार राहिलेला नाही आहे. मी तुम्हाला सेवा देतो आहे आणि तुम्ही मला पैसे देतो, ही तर एक बेसिक गोष्ट होती. पण आता आपण विचार करताना सांगितल्याप्रमाणे सरांनी आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या ह्याच्यातून खूप लांब करून आज सोल्युशन प्रोव्हायडर, आणि आता सोल्युशन प्रोव्हायडरच्या पुढं काय जाऊ शकतो आहे, तर ह्या इंडस्ट्रीसाठी काय करता येईल याचा विचार आम्ही करतो आहे. आणि आज विजय सरांसारखा एवढा याच्यातला तज्ज्ञ माणूस माझ्याबरोबर असल्यामुळं आज एक भक्कम एक हे फळी तयार झाली आहे. म्हणजे आम्ही दोघं, आमचा अनुभव, मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे सोसायटी प्लसकडे ही तरुण पिढी आहे जी समर्थपणे ती सगळं येणारं नवीन आपण जी जबाबदारी ती पेलवण्याची त्यांची ताकद आहे. आणि आज कन्सल्टंट मार्गदर्शकांच्या बाबतीत आज बघितलं तसं आज आम्हाला मनीष गुप्ता, म्हणजे क्रिसिलिस बिझनेस कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्हाला एक या क्षेत्राकडे बघण्याचं विजन मिळालं. ते विजन मिळाल्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हे कार्यवाही कशी करायची, याची कृतीत कसं आणायचं. तर मिथिलेश झा सरांसारखा एक मार्गदर्शक मिळाला की ज्यांनी आम्हाला हे कृतीत कसं आणायचं याच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं. त्या प्रवासात हे करत असताना या क्षेत्रातली जी लिगल फील्डमधली मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये पुण्यातली मोठी नावं घेतली, तर ती मंडळीची आम्ही जोडलं गेलो आणि आम्ही जाऊन त्यांच्याकडनं ते ॲब्सॉर्ब करून आम्ही सोसायटी प्लसमध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्राशी आणि कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटशी चेक केल्यानंतर त्यांच्याकडच्या ज्या गोष्टी आहेत, नवीन नवीन नियम, त्यांच्या पद्धती ह्या अवलंब केल्या आणि सोप्या भाषेत आपल्याला
सोसायट्यांना क्लायंटला ते कसं देता येईल याचा विचार करून आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये सिम्प्लिसिटी आणली आणि ती सिम्प्लिफाय करून आणि ते लोकांपर्यंत पोहोचवल्याच्या त्याच्या पावती मिळाली. सो आता हे तुम्ही बघितलं की सगळ्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करतोय सोसायटी प्लस आणि वेगळ्या पद्धतीने जे समोर आणतोय आणि आता तोच विचार आहे की आता डिजिटल ह्याच्यामध्ये आपण घुसलोय तर डिजिटली पण म्हणजे आता हे काय म्हणतात ना की त्याला कुठलीही हे जॉग्राफिकल बाउंड्री ही राहणार नाही आहे आणि त्याचाही आम्ही अभ्यास करतोय की ह्याच्यात अजून काय आहे. जसं तुम्ही डिजिटल आपण जोडलो गेलो त्याच्यामध्ये मीडिया नेक्स्ट आणि आज साऊंड्स ग्रेटने आम्हाला एक नवीन वाट दाखवली. त्याच्यातही आम्ही वाटचाल करतोय. तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ह्याच्यातही अजून काही नवीन मंडळी भेटतील. जसं डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी आम्हाला एक नवीन कंपनीच्या बरोबर आम्ही जोडलं गेलो आहे. त्यांच्याबरोबर कडनं काही नवीन शिकतोय. म्हणजे ह्या क्षेत्राला लागणाऱ्या नवीन-नवीन गोष्टी, नवीन-नवीन कन्सल्टंट, नवीन-नवीन त्यातले तज्ञ लोकांशी जोडलं जाऊन याचं एक नवीन स्वरूप तयार करून जे आता नवीन काय म्हणतात ना यंग जनरेशनला जशा पद्धतीने हवं आहे आणि ह्या क्षेत्राला नवीन कारण आज बांधकाम क्षेत्र पण पूर्ण बदलले. आज तुम्ही बघितलं की नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी याच्याशी अलाईन होणं पण खूप गरजेचं आहे आणि हेही आम्ही अलाईन होतोय. त्या ठिकाणी पण आमची नवीन यंग जनरेशन पिढी ह्याच्यामध्ये आता कार्यरत होतीये आणि हेच त्याचं स्वरूप आहे की जर हा व्यवसाय हा एका व्यक्तीपुरता नाही, हा व्यवसाय हा एका पिढीपुरता नाही, तर हा व्यवसाय हा पिढ्यानपिढ्या कसा चालेल याच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि त्याच दृष्टिकोनातून सोसायटी प्लस पाहून आज आम्ही तुमच्यासमोर या पद्धतीने आलोय की आता तुम्ही म्हणाल त्या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत, आम्ही तत्पर आहोत आणि तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. दॅट्स इट. आणि लोकमतने ज्यावेळेला दुबईमध्ये लोकमत इंटरनॅशनल अवॉर्ड्स ठेवलं होतं, संपूर्ण महाराष्ट्रातून नॉमिनेशन्स आले होते. अँड हा फार प्राऊड मोमेंट आहे की आम्हाला 2023 मेमध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॉपरेटिव्ह कन्सल्टंटचा अवॉर्ड लोकमततर्फे देण्यात आला. तर ही आमच्या कामाची पावती आणि आत्ता डिसेंबर 2023मध्ये पुण्याच्या वेस्टिन हॉटेलमध्ये टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे इकॉनॉमिक टाइम्सतर्फे आम्हाला बेस्ट रिनाऊंड रेप्युटेड रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणजे पुनर्विकास तज्ज्ञ असं अवॉर्ड मिळालं आहे. यावर्षी संजय सरसुद्धा पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या बॉडीवर इलेक्ट होऊन आलेले आहेत आणि सर जसे म्हटले अगदी बरोबर आहे की जी नवीन वस्तू आली त्याला आत्मसात कसं करायचं त्याला अवलंब करून घेतो. म्हणजे आता आम्ही AI सुद्धा आता इम्प्लिमेंट करायचं ऑफिसमध्ये सुरुवात केलेली आहे. सो विच एव्हर लेटेस्ट टेक्नॉलॉजी कम्स वी एन्श्युअर दॅट वी इम्प्लिमेंट दॅट इन अर ऑफिस आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि आत्तापर्यंत जे आम्ही एक्सेप्ट केले ठरवलंय. किंवा ठरवलंय त्या पद्धतीने आम्ही पुढील वाटचाल करतोय आणि डेफिनेटली वी विल रीच ईच अँड एव्हरी सिटी ऑफ महाराष्ट्र. आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे म्हणजे टुवर्ड्स 40 म्हणजे 40 वर्षापर्यंत पोहोचण्याचा आता पुढचा प्रवास आमचा चालू होतोय. परंतु कृतज्ञता व्यक्त करणं हा सोसायटी प्लसच्या विचारधारेचा भाग आहे आणि त्या माध्यमातनं आजपर्यंत आम्हाला जोडलं गेलेली पहिली सोसायटी जिची रेणुका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चिंतामणी नगर बिबवेवाडी आणि मानसश्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिबवेवाडी तिथपासून ते अगदी आमचा शेवटचा ग्राहक शेवटचा जो आहे त्या सोसायटीपर्यंतचं संपूर्ण सोसायटी आणि त्याचे सर्व सभासद त्या सगळ्यांना मी सोसायटी प्लसच्या वतीने आपल्या सर्वांचा मी आभारी आहे आणि आपला कृतज्ञ आहे की आपण या प्रवासामध्ये आमच्याबरोबर विश्वास जो दाखवला आहे त्या विश्वासाबद्दल आणि आपण दिलेल्या साथीबद्दल आम्ही सर्वजण आपली सोसायटी प्लस आभारी आहोत. पुण्यातील सर्व बिल्डर्स सगळ्यात सुरुवातीला ज्यांच्यासोबत आम्ही काम सुरुवात केलं कुमार प्रॉपर्टीज, कुमार बिल्डर्स यांचे आणि इतर सर्व पुण्यातील बांधकाम व्यावसायिक, पुण्याबाहेरील ज्यांचं आम्ही काम करतोय जे कॉर्पोरेट डेव्हलपर्स आहेत. आज आम्ही भारतातील 6 कॉर्पोरेट डेव्हलपरसोबत काम करत आहोत. त्या सगळ्यांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजपर्यंत आम्हाला जी साथ दिली त्याच्याबद्दल आणि भविष्यातही अशीच साथ आम्ही तुमच्याकडनं अपेक्षित करतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सोसायटी प्लसचा सर्व्हिस प्रोव्हायडर पासून सोल्युशन प्रोव्हायडर पर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे गेल्या 37 वर्षांचा खूपच मोठा टप्पा आहे हा तुम्ही सविस्तरपणे उलगडलात आज. मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना यातनं खूप नवीन माहिती सोसायटी प्लस विषयीच एकूण मिळाली असेल.
म्हणजे पॉडकास्टच्या माध्यमातून एक जाणवतंय की लोकांना खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या शंका आहेत आणि त्यांना असा कोणीतरी हक्काचा, विश्वासाचा सोल्युशन प्रोव्हाइडर खरंच पाहिजे. कारण रिडेव्हलपमेंट आज खूप मोठ्या प्रमाणात होते किंवा ज्या येस. सोसायटीज आहेत, कन्व्हेन्स, डीम कन्व्हेन्स या सर्व्हिसेस पण पाहिजेत. तर हे सगळं अंडर वन रूफ देण्याचा प्रयत्न आणि तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून, सोसायट्यांपर्यंत पोहोचून करताय. हे एकूणच या सगळ्या आपल्या आतापर्यंतच्या चर्चेतनं जाणवलेलं आहे. जी. सगळ्या प्रेक्षकांनाही अपील आहे की तुम्हालाही समजा काही शंका असतील, काही प्रश्न असतील, एपिसोडवर कमेंटद्वारे नक्की विचारा. सोसायटी प्लसची टीम तुम्हाला नक्की रिस्पॉन्ड करेल आणि जर तुम्हाला काही सर्व्हिस पाहिजे असेल तर ती पण तुम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू शकता.